रेणुका माता नेमकी माहूर गडावरच का प्रकट झाली? रेणुका मातेची बहीण ही महिष्मती नगरीचा राजा सहस्रार्जुनाची पत्नी होती. एकदा सहस्रार्जुन आपल्या सेनेसह प्रवास करत असताना जमदग्नी ऋषींनी त्याला आपल्या आश्रमात भोजनासाठी आमंत्रित केले. भोजन अत्यंत चविष्ट आणि तृप्त करणारे होते. भोजन केल्यानंतर सहस्रार्जुनाला समजले की आश्रमात कामधेनू ही दिव्य गाय आहे. लोभाच्या भरात त्याने कामधेनू मागितली, पण जमदग्नी ऋषींनी नकार दिला. याच वादातून संतप्त झालेल्या सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींचा वध केला आणि रेणुका मातेवरही प्रहार केले. जेव्हा परशुराम आश्रमात परतले तेव्हा आई वडिलांची ही अवस्था पाहून त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी सहस्रार्जुनाचा वध केला. यानंतर परशुरामांनी कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी त्यांना श्री दत्तात्रेय भेटले. श्री दत्तांच्या आदेशानुसार माहूर गडावर जमदग्नी ऋषींचे अंत्यसंस्कार करत असताना माता रेणुकाही त्यांच्या पतीसोबत सती गेल्या. हे पाहून परशुरामांवर दुःखाचा डोंगर कोसळला. काही काळानंतर परशुराम पुन्हा माहूर गडावर आले. त्यांना आपल्या आईची तीव्र आठवण येत होती. तेव्हाच आकाशवाणी झाली, तुझी आई हळूहळू भूमीतून प्रकट होईल, पण तू मागे वळून पाहू नकोस. रेणुका माता हळूहळू जमिनीतून प्रकट होऊ लागली. मात्र आईच्या दर्शनाची ओढ सहन न झाल्याने परशुरामाने मागे वळून पाहिले. त्या क्षणी फक्त रेणुका मातेचे मुखच प्रकट झाले आणि तेथेच स्थिर झाले. याच कारणामुळे आजही माहूर गडावर रेणुका मातेचे मुख स्वरूप पूजिले जाते. हीच रेणुका माता पुढे शक्ती स्वरूपात स्थिरावली आणि माहूर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एक मानले जाऊ लागले.